अमरावतीत सफाई कामगारांचा संताप रस्त्यावर. नगरसेवक मनीष बजाज यांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत शेकडो सफाई कामगारांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यासमोर जोरदार रास्ता रोको आंदोलन केले. गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप करत भीम ब्रिगेडच्या नेतृत्वात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि मनीष बजाज यांना अटक झालीच पाहिजे अशी मागणी लावून धरली. आंदोलनामुळे पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. नेमकं काय घडलं पाहूया या विशेष रिपोर्ट मधून. अमरावतीमध्ये सफाई कामगारांच्या आंदोलनाने चांगला जोर धरला आहे. नगरसेवक मनीष बजाज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप करत सफाई कामगारांनी थेट गाडगेनगर पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको आंदोलन केलेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात सकाळी सफाई कामगारांची हजेरी सुरू असताना साफसफाईच्या मुद्द्यावरून वाद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यावेळी नगरसेवक मनीष बजाज यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप सफाई कामगारांकडून करण्यात आलाय. या घटनेनंतर कोणार्क कंपनीचे शेकडो सफाई कामगार आणि भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही आणि तक्रारीवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला नाही असा आरोप आंदोलकांनी केला आहे. गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ संतप्त सफाई कामगारांनी भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात गाडगेनगर पोलीस ठाण्यासमोर रस्ता रोको आंदोलन सुरू केलेत. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनीष बजाज यांना अटक झालीच पाहिजे अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. आंदोलनामुळे गाडगेनगर पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात आणि वाहतुकीवर परिणाम झाला. माझं नाव अक्षय साहेबराव बगाडे आहे. मी प्रभाग क्रमांक 7 मध्ये काम करतो. गाडी ड्रायव्हर आहे मी. आम्ही सकाळी हजेरीसाठी आलो होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकमध्ये. तर आमची प्रेझेंटी लागायचीच होती. तिथं मनीष बजाज पहिलेच उपस्थित होते. त्यानं आम्हाला प्रेझेंटी लागायच्या पहिलेच म्हटलं का तुम्ही हे काम चालू करून द्या, म्हणे तिथचा कचरा उचलून घ्या. आम्ही म्हटलं त्यांना का आम्ही प्रेझेंटी लागायची आहे बा, प्रेझेंटी झाल्यानंतर मग आम्ही काम करतो. तर त्यानं म्हटलं का तुमच्या कमरेला जसा पहिले झाडू होता, गळ्यात मडकं होतं, तसंच तुम्ही आता माझ्या पण गळ्यांनी मडकं आणि झाडू बांधून द्या कमरेला, त्याच्यानंतर तुम्ही आराम करा आणि मी काम करतो असं त्यानं शब्दाचा वापर केला. तुमची लायकी हेच आहे, तुम्ही दलित आहे, तुमची जातच नीच आहे असे बोलले ते. आम्ही म्हटलं त्यांना का तुम्ही असे कसे बोलून राहिले. तर ते जसंच मग मी त्यानं लोटा लाटीजपासून सुरुवात केली. तुझ्या गळ्यांनी निळा गमचा आहे, लय मोठा कार्यकर्ता आहे का, हे आहे का ते आहे का असा शब्द वापरला, लोटलाट केलं. त्याच्यानंतर झापड पण मारली. असं केलं त्यांनी. आणि जाता जाता म्हणे का मी नगरसेवक आहे म्हणे, मला कोणीच काही करू नाही शकत म्हणे, जे होते ते तुम्ही करून घ्या म्हणे. आणि असं बोट दाखवलं होतं त्यानं. आम्ही गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या नावाची तक्रार करायसाठी आलो मनीष बजाजच्या, का त्यांना आमच्यासोबत जातीवादी झगडा केला म्हणून ॲट्रॉसिटीची केस दाखल करायची आम्हाला त्यांच्यावर. आणि त्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात येऊन माफी पण मागितली पाहिजे. आणि जसं त्यांना तो वापर केला झाडूचा, तसाच झाडू आम्हाला त्यांना बांधायचा आहे आणि 10 चक्रा मारायला लावायच्या आहे तिथं. अखेर गाडगेनगर पोलिसांनी नगरसेवक मनीष बजाज यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे काही काळ सुरू असलेल्या या आंदोलनाला अखेर कायदेशीर कारवाईनंतर विराम मिळाला. मात्र या संपूर्ण प्रकरणात नेमका वाद कशामुळे झाला, आरोपांची वस्तुस्थिती काय आहे आणि पुढील तपासात काय निष्पन्न होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सन्माननीय नगरसेवक जे आहे आम्ही त्यांना सन्माननीयच म्हणतो, कारण की आम्ही फुले शिव आंबेडकर चळवळीतले लोक आहे आणि सर्वांना मान सन्मान देणे आमची इमानदारी आहे. त्या माध्यमातून आम्ही या सफाई कामगार जे बिचारे अगदी तुटपुंज कमाईमध्ये काम करतात, त्यांना मनीष बजाज जे नगरसेवक आहे त्यांनी त्यांना बोलावलं आणि इथली सफाई यहाँ की सफाई करो, ऐसा करो वैसा करो. त्यांनी म्हटलं की आमची हजेरी व्हायची आहे, हजेरी होऊ द्या, त्याच्यानंतर आम्ही काम करतो. जे नियमानुसार आहे ते नियमानुसारच होईल आणि ते नियमानुसार केलं पाहिजे. पण मनीष बजाज यांनी जे उद्गार शब्द वापरले की तुमच्या गळ्याला अगोदरी मडकं होतं आणि कमरेला झाडू होता, त्याचप्रमाणे तुम्ही आतासुद्धा तुमची लायकी तेच आहे आणि तुमच्या आताही सुद्धा तेच सुटलं. पण आताही तुमच्या कमरेला आणि गळ्यात मडकंच पाहिजे होतं.
येताना एक काम करा, माझ्या कमरेला झाडू बांधून द्या, मी साफसफाई करतो, नाल्या साफ करतो आणि तुम्ही आराम करा आणि हजेरी करा. हे असे जातीवाचक शब्द आणि साले तुमची जातच नीच आहे आणि असे जातीवाचक शब्द बोलले आणि यावर ते तिथून निघून गेले. आणि त्यानंतर एक सफाई कामगार जे होते त्यांना लोटलाट करून त्यांना झापड मारली व झापड मारून म्हटलं की तुला मी पाहून घेईन आणि तू जर कंप्लेंट वगैरे तक्रार वगैरे केली तर आम्ही गाठ माझ्याशी आहे, मी पक्षाचा नगरसेवक आहे आणि मी काही करू शकतो असं बोलून ते तिथून निघून गेले. मग त्यांनी नगरसेवकाचं काम काय आहे की जर आपल्या प्रभागामध्ये साफसफाई नसेल तर आपण साफसफाईवर सुपरवायझर असतील, तिथं बीट जमदार असेल, या SI असेल, यांना आपण सांगितलं पाहिजे आणि ते काम करून घेण्याची जबाबदारी SIची असेल, सुपरवायझरची असेल, बीट जमदारची असेल, त्यांना करायला पाहिजे. सफाई कामगारांना बोलण्याचा अधिकार नगरसेवकांचा नाही आणि जर यांना सत्तेचा माज जर आला असेल मनीष बजाजला तर तो उतरवण्याची ताकद आमच्या संविधानात आहे आणि आम्ही तो उतरवल्याशिवाय राहणार नाही. ती फक्त इतकीच मागणी आहे की त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती नियमानुसार त्यानुसार त्यांच्यावर कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना अटकसुद्धा झाली पाहिजे. म्हणून ते कधी बोलत नाही की यानं आपल्याला कामाला काढलं तर आपण आपले पोट कसे भरावे म्हणून कोणी बोलत नाही. पण आज ज्या लोकांनी धाडस केलं, ज्या सफाई कामगारांनी धाडस केलं, मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो की असे धाडस आपण केले पाहिजे जेणेकरून असे जातीवाचक लोक हे बोलणार नाही आणि यांना धडा शिकवला गेला पाहिजे. आणि आज जर मनीष बजाज यांना अटक झाली नाही किंवा मनीष बजाज यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही पूर्ण अमरावती शहरातली सफाई जितकी सफाई कामगार आहे यांचं काम बंद आंदोलन चालू करू. महापौर साहेबांनी इतकंच सांगितलं की बाबा मी महापौर आहे, माझी विनंती आहे आणि माझी विनंती आहे का अपन एक साथ में रहते एक शहर में काम करना पड़ता, तुम्हारा भी कल काम गिरेगा तो उसमें अलग हो ये हो जाएगा फिर वो अलग ये हो जाएगा. तर आम्ही त्यांना हेच म्हटलं की समाजाबद्दल कोणतीही कॉम्प्रोमाइज नाही. सफाई कामगारांची हजेरी, साफसफाईच्या मुद्द्यावर वाद, जातीवाचक शिवीगाळीचा आरोप आणि त्यानंतर थेट पोलीस ठाण्यासमोर रस्ता रोको आंदोलन. मनीष बजाज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून आता या प्रकरणात पोलीस प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.